राहुरी तालुक्यातील बारगाव नांदूर प्राथमिक आरोग्य केंद्राचा गलथान कारभार चव्हाट्यावर। वैद्यकीय अधिकारी यांचा अनोखा कारनामा। कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी गेलेल्या महिलेचा कुठल्याही तपासण्या न करता शासकीय रुग्णालयामध्ये एका गरीब महिलेला HIV पॉझिटिव्ह रिपोर्ट दिला। या रिपोर्टमध्ये एक उच्चपदी महिला वैद्यकीय अधिकारी यांनी कुठलीही तपासणी न करता एका गरीब घरातील महिलेला तुला एड्स आहे असा रिपोर्ट एका सरकारी दवाखान्यात वापरण्यात येणाऱ्या रिपोर्टवर दिला गेलाय। या रिपोर्टमुळे त्या महिलेचं मानसिक खच्चीकरण झालं व ही गरीब महिला त्या डॉक्टर महिलेला याबाबत विचारणा करण्यात गेली असता ही डॉक्टर महिला तिला उलटून बोलली की तुझे सगळे कारनामे मला माहीत आहे, तू आईबापाची इथेच पडून असते अशा गलिच्छ शब्दामध्ये कान उघडणी केली। या सर्व प्रकाराने ती गरीब महिलेला घरच्यांचा व आपल्या पतीचा आर्थिक व मानसिक छळ सुरू झाला होता। या सर्व प्रकरणाला कंटाळून त्या महिलेने आत्महत्या करण्यासारखी पावले उचलली होती। मात्र तिच्या घरच्यांनी पुन्हा रिपोर्ट दुसऱ्या सरकारी हॉस्पिटलमध्ये चेक केल्यानंतर रिपोर्ट पूर्णपणे निगेटिव्ह आले आहेत। खात्री म्हणून नगर येथील शासकीय रुग्णालय येथे सुद्धा या महिलेने आपली तपासणी केली, तेथे सुद्धा रिपोर्ट पूर्णपणे निगेटिव्ह आल्याची खात्री झाली। या सर्व प्रकाराचा जाब विचारण्यासाठी या महिलेने त्या वैद्यकीय अधिकाऱ्याला विचारला गेले असता तिने या प्रकरणात उडवाउडवीची उत्तरे देऊन या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला व माझ्याकडून असे चुकून घडले आहे, तिच्या एका चुकीमुळे 2 निष्पाप जीवाचा नाहक बळी गेला असता हा प्रकार राहुरी तालुक्यातील बारगाव नांदूर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे घडल्याचा प्रकार आहे। तरी या महिला वैद्यकीय अधिकारी या खरोखरच डॉक्टरच आहेत का? बोगस भरती करून डॉक्टर डिग्री घेतली असल्याचा संशय निर्माण झाला आहे। या वैद्यकीय अधिकारी महिलेने काही राजकीय पुढाऱ्यांशी हातमिळवणी करून या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे व विशेष म्हणजे ज्या महिलेच्या बाबतीत हा प्रकार घडला ही महिला दलित असल्याने या प्रकरणाला वाचा फोडण्यासाठी तिच्याकडे कुठलेही आर्थिक बळ नव्हते। ही गरीब महिला रोजंदारीवर जाऊन आपली उपजीविका भागवते। अशा या गरीब दलित महिलेवर असा एड्स असल्याचा रिपोर्ट देऊन अहमदनगर जिल्ह्यातील बारगाव नांदूर या प्राथमिक आरोग्य केंद्रावरील हा प्रकार घडल्याने काही राजकीय हस्तक असलेल्या पुढाऱ्यांनी महिलेला दमबाजी करण्यात आल्याचा संशय आहे। अशा या वैद्यकीय क्षेत्रामध्ये असलेल्या या कर्तव्यनिष्ठ महिलेने ही चूक का केली असावी? ही महिला वैद्यकीय अधिकारी बोगस प्रमाणपत्र व बोगस डिग्री घेतला असल्याचा संशय आहे। नुकत्याच महाराष्ट्रामधील काही बोगस अधिकाऱ्यांनी अपंगाचे सर्टिफिकेट घेऊन नोकरी मिळवल्याची बातमी समोर येत आहे। अशातच या राहुरी तालुक्यातील बारगाव नांदूर प्राथमिक आरोग्य केंद्रामधील हा प्रकार घडल्याने त्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांवर संशय निर्माण झाला आहे। तरी या महिला अधिकाऱ्याची सखोल चौकशी करून यापुढील काळात अशा होणाऱ्या चुकीमुळे नाहक एखाद्या गरीब महिलेचा बळी जायला नको, या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होऊन तालुका आरोग्य अधिकारी व तालुक्याचे लोकप्रतिनिधी यांनी या प्रकरणाची चिकित्सालय व जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्या ग्रामीण आरोग्य केंद्रातील महिला अधिकारी यांची चौकशी करून चुकी असल्यास निलंबित करून कारवाई करावी व पुढील अशा गोष्टींचा अनर्थ टाळावा।